तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये। तर हर वर्षीप्रमाणे जे यावर्षी पण आलो आपण आज किशोर भाऊच्या वर्कशॉपमध्ये। येतं जे छान छान पद्धतीचे जे ते गणपतीच्या मूर्ती बनते मोठ्या मोठ्या मंडळाच्या। तर या तुम्हाला दाखवतो यार कोणतं कोणतं काम झालंय मूर्तीचं। तसंच तर 2-3 दिवसामध्ये जे ते पीओपीचं काम चालू होणार आहे। तर या तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता मॅक्सिमम जे काम आहे ते झालंय मूर्तीचं। आणि इथं जे आहे ते 2-3 दिवसामध्ये जे आहे ते पीओपीचं पण काम चालू होऊन जाणार। त्याच्यानंतर जे बाकी राहते ते कलरिंग वगैरे राहते। तर इकडे जे आहे ते किशोर भाऊ पण काम चालू आहे। किशोर भाऊचं जे गणपतीवर वर्क करत आहे। या साईडला तुम्ही या साईडला दाखवतो तुम्हाला। तर तुम्ही बघू शकता या साईडला जे आहे ते किशोर भाऊ जे आहे ते काम करत आहे मूर्तीवरती। तर या वर्षी जे आहे ते 40 ते 45 मूर्तीचे टार्गेट राहते किशोर भाऊचा। आणि तेवढ्याच मूर्तीचे ते ऑर्डर घेतात किशोर भाऊ। तर यावर्षी पण 45 मूर्ती आहे मग याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये पूर्ण टोटल। तर किशोर यावर्षी आपल्या म्हणजे पूर्ण ऑलराऊंड वर्कशॉप मध्ये किती मूर्ती यावर्षी? आता दरवर्षी प्रमाणे आपल्या जवळ 45 मूर्त्या राहते। ना आपलं टार्गेटच 45 मूर्त्या राहते। अच्छा, तर आता जे मूर्त्या जर कंप्लीट झाल्यास आहे आता काही दिवसांनी म्हणजे उद्या नाही तर परवाच पीओपीचं काम चालू होऊन जाणार। तर या मूर्तीची सर्व टोटल मूर्ती आहे सगळ्यात मोठी मूर्त कोणती आहे? सगळ्यात मोठी मूर्त आहे एक सिव्हिल लाईन गणेश मंडळ आपला नागपूर रोड, तथा छत्रपती गणेश मंडळ आणि महेश नगर हे 15-15 फुटाच्या 3 मूर्त्या आहेत। 3 मूर्त्या आहे। अच्छा, आणखी आता एवढ्या साऱ्या मूर्त्या काम करायसाठी अजून आणखी टाइम लागणार। म्हणून जे आपलं थोडं लेट झालंय या वर्षी। आता हर वर्षीप्रमाणे आपण जे थोडं पहिले येतो तर यावर मूर्तीवर जे किशोर भाऊ काम करत आता सध्या हे राजुऱ्याची आहे। हे राजुऱ्याची म्हणजे सगळ्यात यावर्षी सगळ्यात दूरची मूर्त कोणती आहे? सगळ्यात दूरची मूर्ती गडचिरोलीची मूर्त आहे। आणि ते पण मूर्त दाखवतो तुम्हाला कोणती मूर्त आहे? गडचिरोली हे मूर्त आहे गडचिरोलीची 14 पण दाखवतो। 14 फुटाची आहे ते पण। कोणत्या मंडळाची आहे ते? आता मंडळाचं नाव नाही माहित। अच्छा, मंडळाचं नाव नाही पण गडचिरोलीची आहे। तेवढ्या दुरून ऑर्डर येते बघा तुम्ही पण। आपल्या चंद्रपूरमध्ये एक लोक हे असं वर्कशॉप आहे की जिथं काम चांगलं होते आणि मूर्त्या पण छान पद्धतीने तयार होते आणि फिनिशिंग पण एवढी छान राहते। तुम्हाला जे आहे ते फिनिशिंग वगैरे झाल्याच्या नंतर आणखी एक ब्लॉग टाकणार किंवा व्हिडिओ टाकणार, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। तर सध्या जे आहे ते किशोर या मूर्तीवर काम करतात, तुम्ही ते सिनेमॅटिक बघा।